रात्रीच्या जेवणात झटपट आणि चविष्ट काय बनवायचं सुचत नसेल तर हा मुलांच्या आवडीचा इंडियन पास्ता जरूर ट्राय करा. आपण याला वरणफळ किंवा चिकोल्या म्हणतो. चला मग बघूया कसे बनवायचे. तर सर्वात आधी कुकरमध्ये तूर डाळ, मूग डाळ, टमॅटो, शेंगदाणे, तेल, हळद, पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. शिट्ट्या झाल्यानंतर पीठ मळायला घ्यायचं आहे आपल्याला. गव्हाचं पीठ, हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडं तुम्हाला एक्स्ट्रा काही वेगळं ॲड करायचं आहे तर करू शकता. तेल टाकायचं आणि सर्व चांगलं एकत्र झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे. पीठ बघू शकता आपण पुरीला जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. नंतर मस्त छान डाळ शिजलेली आहे, तिला थोडीशी आपण मॅश करून घेतलं आणि नंतर गरम पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ. आणि हे वरण उकळतं एका साईडला, तोपर्यंत आपण जे पीठ मळलं होतं त्याची पोळी लाटून अशा या पद्धतीने कट करून घेतले. इथे मात्र एकच लक्षात ठेवा, सगळ्या पिठाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि एकाच वेळेस कट करायच्या आणि मगच त्यात वरणात सोडायच्या, नाहीतर त्या आधीच्या शिजून जातात, वरच्या कच्च्या राहतात. असं नको व्हायला. थोडंसं पाणी टाकून एक शिट्टी काढून घ्यायची. नंतर आता इथे तडका रेडी करूया. तेल, मोहरी, जिरं, हिंग आणि कुटलेला लसूण. आणखीन तुम्हाला काय ॲड करायचं तर करू शकता. लाल तिखट, कढीपत्ता आणि कोथिंबीर. कोथिंबीर तेलातच टाका, खूप छान फ्लेवर येतो. नाहीतर तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी कसुरी मेथी टाकली तरी चालेल. मस्तपैकी छान आपल्या वरणफळ शिजलेलं आहे. तडका टाकायचा आणि गरमागरम तेल तूप टाकून सर्व करा. जरूर ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच